चला आता एक खेपचं वाचलो बा मी आता म्हणलं बस हो यायला का लागला असताना पता हो बस झालं झुंबरराव आणि माय बाबा हो सऱ्या गावातच करत होती मग बरं बरं चला येतो मग मी आता हो तिकडे जरा गडबड करायला लागते उशीर झाला नाही पाहिजे हा हो चला येतो म्हणलं मग मी अरे आरामना नाही रे बाबा आरामने ना मारा तुला झुटकी माणूस आहे तेवढा ट्रॅक्टर आहे तेवढं आरामने आरामना. अरे वा काय जबर आला राजा बाप पोरासंग खोटं बोलते पोरगा बापासंग खोटं बोलते पा म्हणलं भाड्या हो भाड्याचं शोभलं का म्हणलं तुम्हाला काय म्हणे तेरवील चाललं म्हणे मंडप घेऊन बनपेले कुठे चाललं माहिती आहे का म्हणलं तुम्हाला माहिती आहे कुठे चाललं ते तू म्हणजे आता ते तेरवीचं मंडप आहे म्हणते ना मनबेले आता सांगेन तर समोर सांगेन ते तिथे चाललंस ना. अरे तुम्हाला काय माहित राहील गावात काय तर शांतरा भाऊन बोलले हो दोघालाच माहित आहे काय तर कुठे चाललं माहिती आहे का हे लक्ष्मणरावच्या धाब्यावर लग्न आहे म्हणलं तिथं धाब्यावर आणि लक्ष्मणराव सगळा खर्च करून राहिले गावाला कोणाला एकाले बोलावलं नाही कारण की कसं यायला बा जीव खाऊ घालायला लागते इतके पर्यंत आहे लोक तुम्हाला काय माहिती आहे या ठिकाणी माहिती आहे फक्त तुमचं पोरगं मारते आणि लक्ष्मण असं आहे ते रात्रीच गोष्टी झाल्या ना आम्हाला सगळं समजलं काय आहे सांगा आता काय सांगितलं असतं काय बिघडलं असतं 4 लोक शिल्लक आले असतील काही काय झिजलं असतं का म्हणलं काय आलं का म्हणा लक्ष बरोबर नाही का पटलं नाही म्हणलं त्याचं मग म्हणूनच मग शांतरा भाऊ काय म्हणे सर गावात घेऊन जायचं म्हणे आपल्याला हो उद्या रविवारी बिलकुल हे लग्न आहे हो सगळंच्या सगळं गाव हो ट्रॅक्टर गाड्या ऑटो बाई गाडी तुमची गाडी सगळं घेऊन जायचं आपल्याला असं ठरवलं बाया बाचं सगळे. पण आता बिना आमंत्रणाचे लोक जाणार आहे का तिथं सर गाव नेतो असं करतो तुमच्याच मना नसते का ते लोक आपल्यासारखे थोडी काही चाललं की चला चालले की चला आता काही ना काही तर येईलच ना हो न्यू मला तसं म्हणे शांतरा भाऊ तशा नाहीत ना लोक मी सांगतो तसं करा हो तू काय कर आपल्या जगण्याले संख्याले हो एक चक्कर गावातून मार म्हणा उद्या लक्ष्मणरावच्या धाब्यावर बा लग्न आहे सर्वांना येण्याची विनंती चुलबन आमंत्रण असं सगळ्याला आमंत्रण देऊन टाक शांतारामनं सांगितलं बा असंच म्हणून टाकायचं येरी शांताराम म्हणेस ना बरेच शांतरा भाऊ बरेच आपल्या सगळं गावात यायचं म्हणे बरं मग तसं सांगा का मग तसं सांगा जमलं आता नाही का हो येईन तर शांतीवर येईन सगळं बस बस तसंच सांगतो हो आपल्या संकेतले बोलाव आणि आपल्या जगण्याले आणि सगळ्या गावात फिरून दे वार्ता जाय तिकडे का सर गावाची ते मग टेन्शन नाही एक परी गाड्याचं मी पाहतो गाड्यावाल्याला मी भेटतो आपापले बा तिकीट द्या चला जमलं मग हे जमलं म्हण नाही का हो बस झालं लक्ष्मणचा पट्टाच तुटू द्या नाही का चला मग चला हो करू टाकू काम हो ना निघालो नाही का गाडी काढली मी बाहेर मारत राहिले फोन केला आम्ही सोबतच येऊन राहिलो ना काही हरकत नाही तुला किती 10-15 मिनिट टाइम आहे ना पोहोच तू बरोबर चिमनरावच्या घरापाशी तिथं जायचं तिथं खाली करतो जरासा ते फाऱ्या गिऱ्या ते तोपर्यंत मी त्या यायला फोन लावतो गलबतीला ते पोहोचून जाईल तिथं पहिले तिथं लावा आणि तिथं झालं की मग नंतर आपल्या धाब्यावर येऊ द्या ठीक आहे आणि बाकी काही अडचण कोणाला माहित नाही ना तेच म्हणलं काही कोणी विचारपूस केली का काही रस्त्यात गिस्त्यात कोणी भेटलं होतं का बाबा जे नाही तेच भेटलं होतं ना मग काय झिंबर भाऊ भेटले ते म्हणलं माया बुडा होता तर म्हणलं कसं आहे मी सांगतो त्याला मन द्यायला चाललं म्हणून पाहिजे म्हणलं तुम्हाला जर फोन घेऊन आला तर मनबा म्हणलं नाही तर होईन घरावर गोटी ठीक आहे मग या लवकर या म्हणलं तुम्ही बी पटपट माणसं पाठवून द्या पटकन तिथे लावून देतो मग धाब्यावर जातो मला का झुमरे भेटला होता का बापा रे मग झालं होतं सर घरच झालं मग बरं ठीक आहे काही हरकत नाही चला जाऊ द्या मग आता निपटला ना चला येतो मग मी आता ठीक आहे ठेव मग ठेव आलोच मी म्हणलं कधी लावायचं तुम्हाला कुठं वाटते आता तुमच्या पोराची कार्ड आहे म्हणलं आपल्याला काय सांगेल आता ऐकलं तुम्ही फोनवर तेच म्हणलं म्हणून म्हणलं आता कसं आहे आपल्याला आपलं काम करायला लागते पुन्हा वाटलं नव्हतं का पण इतकं लक्ष चालू आहे म्हणून नाही का हो ना बरोबर ठीक आहे ना म्हणा हे पहा आता काय करतो झुंबर हो तू त्या संकेतले जगनले हो त्याला म्हणा बा उद्या गावात मी एक चक्कर मार असं त्याला म्हणा सांगून द्या शांतारामनं म्हणलं म्हणा की बा उद्या आपलं लक्ष्मणच्या धाब्यावर हो तिथं कार्यक्रम आहे त्याच्या नातेवाईकाचं लग्न आहे हो सगळ्याला या लागते म्हणजे या लागते हो असं तू सांगून दे तोपर्यंत मी गाड्यावाल्याला तिथं जमा करतो कसं काय काय करायचं उद्या गाड्याचं टपटिप्प ना हो ये मग जाय तू ते सांगून सगळ्याला बरोबर ठीक आहे ना मग मी सांगतो त्याला या लवकर येते झाडाखाली हो ठीक आहे मग ते आता नेमकेच गेलेत गाडी घेऊन हो कुठेतरी ते तारीख घेतली म्हणते हो मंडपाची तिकडे गेलेत ते बरं मग फोन करून सांगत यायले घरच्या सगळ्याला आमंत्रण आहे म्हणलं उद्या चुलबन लक्ष्मण काका नाही का त्याच्या धाब्यावर त्याच्या नातेवाईकाचं लग्न आहे म्हणते तर तिथं सगळ्याला जायचं आहे उद्या 11चं लग्न आहे बरोबर सांगतो मी सगळ्याला घरी हो बरोबर त्याला फोन करून सांगून दे बरं येतो मग आम्ही हो ठीक आहे आमंत्रण आहे म्हटलं उद्याच्या लक्ष्मण किरकिरे धाब्यावर सगळं चुलबन आमंत्रण जंगल भुत्या काय का सुन्या सांगून यायला जरासा अजून सुधारलं नाही काय पोलीस झालं पण अजून यायला अक्कल नाही आली पाय बघते काही दाता करून राहिले ते पहिल्यासारखंच जाऊ दे ना ते सुधरत नाही ते तुला माहित नाही जंगल भुत्या ते जाऊ दे बरं बाकी काय म्हणते पोझिशन तयारी झाली का अरे बाबा तयारी सुरूच आहे ना एकट्याच्या मागे झाली सर काय करतो बाबा चला बरं झालं आले तुम्ही आता लवकर हो नाही तर मग कसं मामागे एकट्या मग टेन्शन होतं चला म्हणलं आता चला घरी हो आता काही घरी थैला ठेवून या लवकरात लवकर चालले इकडे जेवण घेऊन तुमची बुटीगिरी इकडे आहे सगळं चला आपल्या घरी हो पण बाकी मग कसं उचलूनच आहे ना सगळं आपल्याला काही म्हणजे टेन्शन नाही जास्त
काहीच नाही ना बा. इकडे आपले 10-12 लोक लयसले, त्याची 10-12-25 लोक जिकडे तिकडे. मग काय धाब्यावर आपले लक्ष्मण राहायचे. मग काय टेन्शन नाही आता काही आपल्याला. उद्या फक्त आपल्याला गाडी करणं आहे. तेही सांगितली मी. बस सकाळी आपल्याला बसले की निघाल तिथं. ते काही असो तिकडे, पण मीनाबाईने तकदीर काढला नाही का. सुन्या चला आता चल घराकडे. लग्नाला मी तयार हाय, हुंडा नको मला. जे काही द्यायचं पोरीला द्या, काहीच नको मला. पण तिला फिरवायला हिरो होंडा द्या, होंडा द्या, होंडा द्या. हिरो होंडा द्या, होंडा द्या, होंडा द्या. लग्नाला मी तयार हाय, हुंडा नको मला. बर्गर रे ते खायला का कारण लावलं सुद्धा लावलं. दुसरं लाव रे बा, दुसरं लाव. हाय पण बिजा इचकट झालं का रामपूरचे कोणी एकच माणूस असा धडा नाही दिसत मला. अबे गाणं दिलं का सुद्याला हुंडा नको. हुंडा राहिला का आता. हुंडा राहिला का म्हणलं. बस करा ते दुसऱ्याला चांगलं करायला. लग्नाला असं वाटलं पाहिजे लग्न आहे म्हणून. बसले आपल्याला काही बी ला सुद्याला. हा बस कर, बंद कर आता ते. हो झालं. साऊंड सिस्टीम झाली, चेकिंग झाली, मंडपही झाला. ते लक्ष्मणराव काही येते म्हणलं. काही निघाले का नाही घरून ते अजून. येतो म्हणे ते. हो महाराजराव हे ते येऊन राहिले. तर पहिले इकडेच येते ते 100%. नंतर मग तिकडे धाब्यावर. आता आम्ही जातो आता धाब्यावर. आता तिथं मंडप लावायला गेट करून टाकतो. चला मग आता अलबत गलबत साहेब घ्या म्हणलं. चला आता. बरोबर ठीक आहे. जा मग तुम्ही तिकडलं करून टाका. बरोबर. हो ठीक आहे. आता मामा लुटेने येऊन राहिले तर डबडी गिमटी घेऊन आम्ही इथून येतो मग समजा उद्या. असं सांगून देते त्याला बरोबर पद्धतशीर. इकडून ये जा बरं आपण. हो इकडून येऊनच राहिले ना ते. हो ना इकडे तुम्ही आटपता कार्यक्रम घ्या. बस सटकन उद्या लवकर या आपण. उशीर काय करू नका. ठीक आहे मग चला चला म्हणून घ्या आपलं ते स्टूल गिल घ्या चला. बरं मी काय म्हणतो अलमते साहेब. आपलं उद्या मी नवरदेव समजा भरून येणार हो. तर डबडीत बसून तर काही ते याच्यावर आपल्या स्टेजवर आपल्या धाब्याच्या जरासं काही वाजवता म्हणलं. ऑर्केस्ट्राचं आपलं सामान आहे ते बँड गीड हे ते काढून घे जा. जरासं कसं आल्यावर जरासं हो बरं वाटते मग. तसं म्हणता का. पण ते लक्ष्मणराव जास्त काही करू नका. बरं करतो ना. हो काही हरकत नाही ना. ते आपल्या ते आहेत ना तिथं. पुन्हा सगळं सामान आहे. बस फक्त वाजवायचं काम आहे. तुम्हाला वाजवता मी ते अजून 1-2 मोठे हाताशी धरजा. जरासं म्हणजे कसं आले बा नवरदेव मेरा महबूब आया हे असं तसं. जरासं वाजवता ना. नाही तर काही वाटणार नाही ना काहीच. हो ना करतो त्याची काही काळजी करू नका तुम्ही. आता पहिले गेट सजू द्या आम्हाला. तेवढी व्यवस्था करतो आम्ही आल्या. ठीक आहे चला येतो मग आम्ही. करा आता इच्छे कार्यक्रम वाटपते घ्या तुम्ही. या उद्या. घरी आहे का कोणी घरी. आहे का म्हणलं आमंत्रण. लक्ष्मण काकाच्या धाब्यावर आमंत्रण आहे म्हणलं चुलबन. हो सगळेले लग्न आहे तिथं. सगळेला आमंत्रण द्या सांगितलेलं आहे. बापरे कोण द्यायला लावलं बा आमंत्रण. हे तर माय वरून दिसू राहिला. कोण होई देणार आता. अरे कोण होई तुला सांगणार हे. आमंत्रण द्यायचं कोण सांगितलं. लक्ष्मण सांगितलं का. नाही लक्ष्मण काकांनी सांगितलं. ते तर गेले तर आपल्या धाब्यावर. माय मामा सांगितलं झुंबर मामानं. तुम्ही सांगितलं म्हणे की बा उद्याचं आमंत्रण आहे चुलबन सगळ्या गावात सांगून दे. म्या काय सांगत तुले. म्या काय सांगत रे बा. पण आम्हाला आमच्या मामा तसं सांगितलं ना. तुम्ही म्हटलं म्हणून असं म्हणून आम्ही गावात आमंत्रण केलं. आता शेवटचं घर तुमचंच होतं. अरे बाबा पुऱ्या गावात झालंय का. दिलंय आमंत्रण. तर कठीणच कामात पहिले मा घरी आतनले का. बरं ठीक आहे. हो या झुमऱ्याला का नाही नसते कामं सुस्तीला खाली. हो सर गावात दिलं फिरून माय नाव दिलं घालून. हे बा असं करतो आपलं तुझ्या मामाले हो म्हणा शांताराम काकांना बोलावलं म्हणा. तेवढं सांगून दे आता. बरोबर सांगतो हो. गरज ना तुले. सर गावात आमंत्रण फिरवले का तो. पोट्याला सांगितलं बी शांताराम म्हणून म्हणेलाय म्हणून. म्हणजे उद्या का भांडणं करायला लावता का तू. ते लक्षात जर माहीत झालं की हे सगळं यायनं केलेलं आहे बा शांताराम घनघनेनं. आली का माझ्या घरावर कुठे नसते कामं करतो मी. नेत होतो लोक बरोबर हँडल करत देलं सर गावात आमंत्रण करू. काहीच करणं बा. तू आता कोणती गोष्टी करणं गुन्हाच आहे. मग काय तुला बा जरासं म्हणलं मॅनला आपण असं करू बा. मी करतच होतो ते हँडल. तू दिलं का पसरून ती. आता सरा घोरच झाला बा. कायच करावं आता. कसं निपटूनच कसं आता. नाही ना मी देतही नव्हतं आमंत्रण. पण ते कधी लावायचे काय म्हणे. लोक तशी येत नाही म्हणे. आपण म्हणे सगळ्या गावात आमंत्रण फिरून देऊ म्हणे. त्याच्या मनानं ऐकलं बॅ. पोट्ट्याला सांगितलं. पोट्ट्याने सगळ्या गावात केलं. असं झालं बॅ. बा भरा नाही गेला. आता हे असं आहे ते कंदील बुडा कुठंच आता सोडून नाही राहिला मला. जिथं मी सापडत तिथं रट्टा द्यायला पण राहिला. त्याला वाटतं आता शांताराम मोठक त्याच्या दिला आता सर सगळं पेरून ते. तू बसला ऐकत त्याचं. आता त्याला म्हणता येते का. एक तर तो म्हणेला पोट्ट्याले. बरं जाऊ दे आता. जे झालं ते झालं आता. पण मी बी काही कमी नाही का. थांब म्हणा तू आता कंदिलाचं काम काढ तुम्ही. तुम्ही त्याचा काही सांगू. लग्नात पाहुणे नसते पाहिजे का बरं. लक्ष्मण म्हणा मग काय तर चालले म्हणाले का. आता मी काय म्हणतो गाडीवाल्याला भेटायचं आहे. कधी बुडा ते थांबेला म्हटलं चला बरोबर. ते गाड्याचं पाहून घेऊ काय.
गडबडीत पुऱ्या गाड्या सापडते का काय सांगा उद्या, नाही का? पुरी पब्लिक जर आली तर बस बस काही खरं नाही याचं. कंदिलाची गाडी अटकली पाहिजे, बस बाकीचे नाही अटकले चालते. बरं चला ना मग. हो चालते, पाहून घेऊ काय आहे तर. लोकांना म्हणा आपापली तिकीट द्यायची आणि चलायचं, नाही का? चला. आता शांतारामच्या डोक्यात पुरं खापर फुटणार आहे लग्नाचं, नाही का? 100%. बरं शांताराम, पाय मग गाडीवाल्याला काय कसं काय बोलायचं, काय करतं. उद्या सगळ्याच गाड्या लागत ना आपल्याला. आता ट्रॅक्टर आता लाईन पाडलं तर बाकीचं आता ॲटो गिटो सगळं गाड्या गिड्या कमांडर सगळं घेऊन घेऊ मग. हो ना, तूही घे पहिले, तुही गाडी पहिले पाहिजे आता. हो तुलाच फिटो तुम्ही. हो ना ते कसं आहे. पण मी काय म्हणतो कंदिला बाजी, हो एवढ्या गाड्यांना ताल बसत नाही बरं. तुमची गाडी आहे ना पण नक्की. तुमची गाडी, यानंतर माऊली भाऊचा ॲटो, त्यानंतर कमांडर आणि एक ट्रॅक्टर. हो बस झालं. आणि एक झुंबरची गाडी, बस झालं. बाकी काही टेन्शन नाही मग. आता मलेकडे आता काय, आता एखादा ड्रायव्हर पाहा लागेल. पण आता माय पोट्ट आता तिकडे ते मंडपावर गुतेला आहे. बरं पाहिजे ना मी मग एखादा ड्रायव्हर पाहिजे, नाही तर कोणी ना कोणी. हो आपण घेऊ ना मग, काही हरकत नाही. ड्रायव्हरची नका काळजी करू, मी देतो तुम्हाला पाहून. हो गाडी घ्यायच लागते बरं. हो भाषा बसत नाही बरं, नाही तर. दुसरी गोष्ट मी काय म्हणतो, मग हे कसं स्पेशलमध्ये करायचं का काय, कसं काय करायचं? स्पेशल म्हणजे का लक्षण पैसे देऊ लागायचे. हा हे कसं आहे, आपण आपल्या सोखुशीन चाललेला होणार बा. आता सगळे जणांना सांगून द्यायचं बसल्याबरोबर, आधीच पैसे वसूल करा तिकीटचे. हो तेच म्हणलं, नाही तर मग तिकून येत आणि कोणी कोणाला सापडत नाही बरं. आपापल्यापर्यंत सगळे निघून येतील जेवले की, आपल्याला बसायला लागेल झामझाम करत. नाही ते तर आहेच बाबा. मग आता पहिले पैसे घ्यायचे, नंतर गाडीत बसू द्यायचं. नाही तर तिकून कोणी कोणाला दिसत नाही बरं. सर एसटीन चालले यायचे आणि बसायला आपल्याला झामझाम करत. तर आता फक्त तुम्ही काय करा, उद्या सकाळी लवकर गाड्या काढा. म्हणजे 11चं लग्न आहे म्हणते, तर आपण कसं 9-10 वाजेपर्यंत पोहोचलो पाहिजे तिथं. म्हणा बिलकुल इथं 9:30 वाजता. हो बाया या सांगितलं, सगळ्या घरच्या बायाला सांगा मग. सांगितलं ना आम्ही घरी सांगितलं. हो बरं ठीक आहे मग. चला आता निपटलं ना आता. पाहू मग उद्या काय होते. हा माऊली भाऊ, ओके राहायचा उद्या, ठीक आहे. आता तुम्ही तर म्हणे मारत असं ना जीवन राहिलं म्हणे, इतकं उशीर असते का? इथं झालं आमचं आता गेट लावणं. आता अंदर तर राहिलं बाबा की काय कुठे गेले होते? एक काम आहे का, लग्न म्हणलं की आपल्या घरच्या सारखं लग्न झालं नाही आता. तिकून आलं मी चिमणरावच्या घरून. हो काय नाही तिथं बरोबर चालू आहे आता. उद्या म्हणे सकाळी समजा 9 वाजता नवरदेव घेऊन येतो म्हणे आम्ही डमणीत. समजा ते आला मामा गिमा आले ते. तर म्हणलं आता इकडे आता काय चालू आहे काय नाही पाहून घ्या. अजून ते भाजीपाला हे ते पाहून घ्या लागेल ना. पूर्ण आपल्याला स्वयंपाकाची व्यवस्था करायला लागेल ना सगळी. नका काळजी करू. मामा लुटेरीन आम्ही दोघं 3 जण मस्त 25 जणांचा स्वयंपाक म्हणजे काय लय मोठं काम आहे का? 1 घंट्याची कळ आहे तिकडे. वरण भात पोळी भाजी आणि गुलाबजामुन असं तसं आयटम करून टाकतो. जाय तिकडे. 10-11 वाजता सगळं पंगत बसन आपली. 25 लोक म्हटल्यावर काय लग्न लागून 12-1 वाजता आपापल्या घराकडे. हो टेन्शनचं काम नाही. मारते एवढे फोन येते काय करायचा. कोणाचा मारती फोन, कोणाचा म्हणलं नाही. मा घरतीचा मोठी काळजी. मग 1 घंटा 2 घंटे कुठं गेलं माणूस की बस कुठं. हॅलो हां बोल म्हणलं राणी, बोल. हॅलो, मी काय म्हणते, उद्याचं आमंत्रण आहे म्हणते त्या याचीचं लक्ष्मणराव किरकिरे आहे ना, त्याच्या धाब्यावर त्याच्या नातेवाईकाचं काय लग्न आहे म्हणते. चुलबन आमंत्रण सांगत म्हटलं घरी. चालसाल का म्हटलं मग. चालसाल का उद्या? बापा किती करा बाजी. सांगा आता आमंत्रण देण्यात आलं म्हणते गावात. हे कसं काय झालं रे बा? काय बोलून राहिली म्हणलं. काय म्हणजे आमंत्रण कोण दिलं म्हणलं. जगन्नाथ संकेत आला होता सांगायला. आता त्याला कोण सांगितलं काय माहित बा. तर ते म्हणत जा लक्ष्मणरावच्या इथं आहे म्हणे कार्यक्रम. लक्ष्मणराव बोलते करते एक तिकडे सगळ्या गावात आमंत्रण द्यायला लावलं आणि इकडे म्हणते मला सांगू नको म्हणते. बरं बोलतो मी नंतर. हो जाऊ हो काही हरकत नाही. उद्या तयारीत राह तू, जाऊ आपण. बरोबर ठीक आहे मग. हो ठीक आहे. हे शोभलं का म्हणलं लक्ष्मण भाऊ तुम्हाला. आम्हाला म्हणता सांगू नका सगळ्या गावात राहायचं तिकडे आमंत्रण द्या सांगता तुम्ही. काय हे कसं काय तुमचं मला समजायला मार्ग नाही ना बा मारत्रा. मी काय सांगितलं कोणाले. हे कोण होय सांगणार, काय सांगा आता. लोक काय बा कमाल झाली लोकांची. आता माणूस इकडे गडबडीत आहे तर त्याचा शोध घ्याव का भांडण करायला सांगा तुम्ही सांगा. काय सांगा लागेल ना उद्या समजा कोण खुलासा तर होणारच आहे की नाही. पण कसं लिखित झाली कशी गोष्ट हेच नाही मला समजून राहिलं का. तुम्ही सांगितलं वाटतं कोणाला काही ना काही गडबड केली तुम्ही. हो ते गडबड झाली पण आता माझ्या मग सुटल्या मुले इतके जर लोक आले तर पुऱ्या गावाला दिलं म्हणते आमंत्रण. किती घरावर कुठे आले आता. काढू ना मार्ग काढू त्याच्यावर. तुम्ही टेन्शन नका घेऊ. हो पाहू ना आता त्याच्यावर काय सोल्युशन काढता येईल, कसं करता येईल तर. आता मामा लुटेरीला फोन करा तुम्ही. ते आले म्हणतात तिकडे. त्याला बोलवून घ्या आणि त्याला म्हणा बा असं आता काय करा काय नाही मार्ग काढा तुम्ही. तिकडचे बोलवून घ्या 1-2 मग पाहू आपण काय करायचं. तोपर्यंत मंडप लावतो. आपण आता हे माग किती गायब होती आला आता. बरोबर पाहू आता काय होते काय नाही तर. होते वाटे घुरस उद्या पाहू आता काय होते. चला तुम्ही मंडप लावा अंदर. चला 1 घंटा झाला आम्हाला येऊन. मग काय डमणी गिमणी लावून दिली, बैल बांधली तिकडे. नवरदेवाचा नानोरा आणि ते बाकीचे कार्यक्रम सुरू आहेत. मी आणलं बा आता आपण काय करा. तर मग समजलं की तुम्ही किंवा फोन केला. काहीतरी लग्नात अडचण आली म्हणून जरासं या बा म्हणून. म्हणून म्हणलं काय होती अडचण. काय सांगा तुम्हाला, सांगता येत नाही. सांगा असं वाटत तुम्हाला की बघा मत करू राहिले काय. आमच्या गावातली हे बा कोणाला सांगितलं नाही बरं मी. हो एकाला सांगितलं नाही. आमच्या गावात तिकडे आमंत्रण नाही देणं सुरू आहे. हो चुलबन आमंत्रण. चला लक्ष्मणरावच्या नातेवाईकाचं लग्न आहे. हो इतके लोक आमच्या गावातले समजा म्हणजे काय करा आता काय बोला सांगा. म्हणजे तुम्हाला माहितीही नाही गावात आमंत्रण सुरू. अरे वा. मग आता कसं काय करा. बरं जाऊ द्या ना. आले तर ये ना. मग काय अडचण काय आपल्याला. येऊ द्या ना. एवढा मोठा धाबा म्हटल्यावर या. तसं नाही ना ते. मग त्याची पाहुणी सोय झाली पाहिजे का नाही. जेवणा खावण्याचं करणं हे इतका मोठा पसारा काय उलचं काय का. 50-60 रुपये मरण नाही मग. म्हणून म्हणलं बा काय करावं काय नाही मला काही सुटून नाही राहिलं. म्हणून तुम्हाला म्हणलं तुम्ही म्हणता येऊ द्या.
अरे ये ना अजूनही कोणी असेल तर बोलावं म्हणा, बोलावणारेली. हो तू काय समजून राहिला म्हणा, आपण मेनू बदलून टाकू ना. एवढं मोठं काय तितंबा करायचा. फोडणीचं वरण करायचं, त्याच्यातनी आपले रामलाडू कणकीचे बनवले चांगले मोठमोठे, एक खाईन तिकडेच पाय. आपण काय लोड घ्यायचा, 2-4 होय ना चांगले मोठमोठे गंज. बस पालक, आपलं तुरीची डाळ, बाकीचं काय मटेरियल लागेल तेवढं, आणि कणिक. झालं, रामगोय करून टाकायचे आणि त्यात टाकून उकळले की खाले को. झालं काम, काय टेन्शन नाही नाश्त्यासारखं. मग आदर्श काय आले म्हणते. बरोबर बरोबर, हे पुरलं नाही नाही का. हो सरे बसले आपले करायला गो. टाकले ते फोडणीच्या वरणात केलं गो, शिजलं की खा. हो हे पुरलं. काउंटर लावून ते 2-3. हो बस बस बस, मस्त मस्त, हे पुरलं का. द्रोण घेऊन येतो शिल्लक ते, बस झालं, बाकी काही टेन्शन नाही. मग तेच म्हणणं ना, आपण जितकं टेन्शन घेतं तितकं आपल्या मागं लागत असते. आपण लोड नाही घेतला पाहिजे, पुढचा लोड घेईन. हो त्याला फोनही करून द्या, कोण होईल ते. त्याला म्हणा असं तेवढे घेऊन ये म्हणा तू. किती ताकद आहे तू इथं, लाव म्हणाले का. लावा त्याला फोन, कोण होईल. लावतोच त्याला. हो ना, समजलं ते शांताराम घनघन म्हणते. हो मी काढला ना खुलासा. लावतो त्याला फोन. त्याला म्हणतो अजूनही कोणी असं दाना म्हणतो सोयरे थाय रे. हो काय राजा म्हणतो. हो ठीक आहे लावतोच त्याला. आली मोठी खुशी आता नाही का. लक्ष्मणचा फोन. हा बोला लक्ष्मणराव. हो बोला ना, बोला. झालं का म्हणलं, आमंत्रण देऊन झाले. हो काही सुटले नाही पाहिजे बरं, सगळ्याला सांग ना म्हणलं. कोणीच नाही हुकलं पाहिजे. असं बोलते खोचक, आता काय बोला आता. अरे हो ना. अरे काय तुले बा काय सांगू का लक्ष्मण, मोठं कठीण काम झालं ना. जाऊ द्या ना, काही बा फेकू नका तुम्ही. आता सगळं समजलं ना काय झालं काय नाही. तर पोट्याला लावून आता पुऱ्या गावात आमंत्रण दिलं ना. आता काय राहिलं, मा घरी आमंत्रण दिलं ना. मा घरच्याला माहित नाही. मा घरच्या बाईने फोन केला, म्हणे काय आहे म्हणे आपल्या इथं. म्हणून मी तुम्हाला फोन लावला. मला बा कसं काय बा काय नाही. कोणी सुटलं असेल तर त्याला सांगून द्या. काहीच नव्हतं ना, कायच्यात काही नव्हतं. हे झुमरे आले का मा घरी आलं बसलं. मला म्हणे असं आहे म्हणे, तुम्हाला माहिती आहे का. नाही बा तेवढ्यात आला मग मेवण्याचा फोन. म्हणे बा आपली खोली भाड्यानं केली म्हणे त्यानं, किरकिरीच्या त्या माणसानं कामावरच्या. मला काय आहे तर ते म्हणे लग्न आहे नसं आहे तर सगळं सांगितलं त्यानं. यानं सगळं ऐकलं लेकानं. आणि आपल्याला म्हणे बोलावलं नाही म्हणे. कंदील बुड्याला सांगितलं तर मग कंदील बुड्यानं सगळ्या गावातच केलं. आमंत्रण नाही द्यायला लावून त्यानं, माझं नाव घातलं. आता येतं त्याच्यावर त्याचं याच्यावर. जाऊ द्या ना. आता लोक तुमचं नाव सांगून राहिले बा. या आता मी सांगितलं तर जाऊ द्या. आता काही कॅन्सल करू नका, मी करतो व्यवस्था. काही टेन्शन नाही. हो मी काही मागं हटणार नाही. आणि राहिले सुले असेल तर सगळेच बोला तुम्ही. ते कोणता संकेतचा बाबा आहे ते, बाकी अजूनही कोणी पाहुणे रावणे सगळ्यालाच सांगून द्या. एक खेप एक गा 2 तुकडे. हो ना, आपण अरे काय तसं नव्हतंच ना माय मनात. पण जाऊ दे ना, जे झालं ते चांगल्यासाठी होते. एरी पाहुणे रावणे आलं तेवढंच बरं वाटते ना. काही हरकत नाही. आता बसली दडपून यायला चांगली. बरोबर ठीक आहे. आता चांगलं करता मग सोय की जरा पाहुण्याच्या. ठीक आहे मग येतो मग आम्ही. आता गाड्या गिड्या सांगितल्या सगळ्या. चांगली सोय करतो तुम्हाला. हो रामगोळी खायला कोण घरी निघा. हो ना बिलकुल वरण भात पोळी ते सगळं टेन्शन नाही ना. हो त्याचं लोड नाही. सगळं बिलकुल मेनू घेऊन सगळेच राहील आपल्या. या तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मागं हटणार नाही म्हणलं मी. हो या तुम्ही. गेलं आता 50,000 ना. हो बस झालं आता मोठे परत जाते. बरं ठीक आहे मग. बरं सांगतो मग राहिलं सुईलं असेल ते बी. हो ठीक आहे. जरा संकेत जाणं अन्न बोलवून सगळे बाया घ्या सगळ्या सांग आले म्हणा. सगळे ट्रॅक्टर गाड्या मोटर सगळं आहे. दे आवाज दे फटाफट. चला निघा लागते म्हणलं लवकर. बाया म्हणे आला का नाही गाड्या. हो बस आलो. चला आता लागले ऑटो गाड्या कमांडर. आता ट्रॅक्टर आलं नाही का. तर नाही म्हणलं आपलं चेतन. आता कधी लाभाची गाडी कोण आणून राहिलं म्हणलं. ते गाडी नाही दिसू राहिली इथं. आपला लारा आणून राहिला ना ती गाडी. हो आत्ताच कंदीला पाहिजे सांगितलं. आता लारा तिकडेच चालला होता. तर मग आता कसं झालं, गाड्या तर झाल्या सगळ्या. आता बस लोक आले की निघून जाऊ मग नाही का. बस. आणि मी काय म्हणतो, सगळ्यात पुढे गाडी कोणाची आपली याची कंदीला पाहिजे काय लारा. तुझी गाडी सगळ्यात पुढे काढायची काय. तेच म्हणून बाकीचं तर काही अडचण नाही. आता पाटील काही अडचण आता ट्रॅक्टरमध्ये हे ते काही नाही. बस इथं डिझेल भरले की निघाले. तिकिटाचं कसं मग सगळ्यापासून तिकीट घेऊन घ्यायचं नाही का आधीच. जे बी ज्या गाडीत बसन त्याचे पैसे आधीच घेऊन घ्यायचं. नंतरची काही गॅरंटी नाही. पटापट एकामागे गाड्या सगळ्या जाऊ द्यायच्या. सरळ लक्ष म्हणजे दाब्यावर. बस विषय खलास. ठीक आहे मग येऊ का मग मी गाडी घेऊन दे. चला मग आता आपल्या गाडीत काही आहे तर मा घरची येते. चला मग आणतो मी गाडी. मी काय म्हणतो, काही लक्ष्मणरावले मग काही खबर लागली वाटते असं समजलं मग. काय माहीत झालं म्हणून येरे काय तर फोन आला तर मला. मग म्हणे काय राजा म्हणे असं असते का म्हणे. बाबा म्हणे अजून बोलावा, अजून आजूबाजूचे असेल तर बोलावा. मॅडम तसं काहीच नाही. पण पाहुणे रावणे पाहिजे म्हणलं जरासं. जाऊ दे दबलं ते प्रकरण. आता किती काही येऊ द्या म्हणे. सोयगी करून राहिला ते काही वांधा नाही. आता जमला आता मस्त लग्न जंक्शन आहे. तेच म्हणलं नाही तर नसते मग तिथं गेल्यावर भांडणं तणणं हिंदी. चला मग आता बरं आहे नाही का. जाऊ द्या मग काळा गाड्या आपापल्या नाही का. आलोच मी माघारच्या घेऊन. ओके. तुम्ही ऐकत जा ना. याच्यात नाही बसत तर जागा नाही याच्यात. मुंशीराम यायचा आहे, त्याच्या घरच्या बाई यायच्या आहेत. शांतारामजी नाही आले अजून. आम्हीच आता हे 9 जण होऊन राहिलो. तुम्ही कसं काय गडबड करून राहिले याच्यातनी. तुम्ही हे 4 जणी पाहा तुमचं कुठं काय. आपल्या याच्यातनी बसत नाही तिकडे. तुमची स्वतःची गाडी असून आम्हाला काय त्रास देता. कोणी नाही येत ना त्या गाडीत. आज लोक तरी आली का म्हणा त्या गाडीत काहीतरी. मग स्वतःचीच गाडी आपण झुमऱ्या घेऊन पळाला ना. आधीच गेलं ना आम्हाला जरा सोडून. त्याचं पोरग आणि ते बाकीचे पोट्टे पाट्टे घेऊन पळाला ते. म्हणजे या म्हणते मागून थांबलंही नाही. हो ना ते सगळं बरोबर आहे. पण याच्यात नाही होत ना, जागा होत नाही याच्यातनी. त्याला जागा होते काही नसते. 9चे 12 आणि 12चे 13 बसते याच्यातनी. काही नाही तुम्ही मागून लटकून या बरोबर. चला बाया बसा लारा करतो सुरू. चला बाया बसा.
करा ऐकायला तयार नाही तर त्याचीच लावते ते काय जागा आहेच म्हणते बा बसा बा बसा बसा म्हणलं पटकन लाला पटकन गाडी काढतो का कुठं काही धोका वाटला तर नाही तर काही खरं नाही बरं हो लय सीटं हुरायले हे नाही ना कुठं काय आहे चेत्यानं तर नाही आलंय मोठी मग काय तर बाबा त्याच्या गाडीत 15-16 लोक होते तर मग काही नाही चालते बरोबर ठीक आहे मग हो चला बसा मग घ्या बसून घ्या लवकर लवकर हो चला चला शांतारामले पण लागन मागं लटक बा नाही का हो चला चला काय सांगू मला तुम्ही आजोबा तुम्ही कसं आहे तुम्ही किती काही सांगितलं पण मी प्रत्यक्ष पाहिलं ना ते फोटो काढला मी तुमच्या गाडीचा 15-16 लोक तुमच्या गाडीत अंदर काही 10-12 बाया होत्या 4-5 माणसं लटकलेले का इतकं कसं काय ओव्हरलोड घेऊन चालले तुम्ही जीव घेता का लोकांची काही परवा आहे का तुम्हाला तिकीटचं पडलं इकडे लोकांचं नाही पडलं का आम्हाला वरून दबाव आहे ना तुम्हाला समजते काय पोझिशन काय आहे तर किती ॲक्सिडेंट होणार रस्त्यानं पाहत नाही का तुम्ही तरी तुम्हाला आलंच नाही का अजून लक्षात तुमच्या ते सगळं बरोबर आहे म्हणा साहेब तुमचं काहीच चुकलं नाही पण कसं आपण यायला नाही म्हणा तर कसं याले रागतं त्याला राग म्हणून कसं आलेतले काय कायच करा आता आपण म्हणा येऊ नको तरी ते आलेतच ते काही सांगायचं नाही तुम्ही कारण की आपली स्वतःची गाडी आपल्याला समजलं पाहिजे ना गाडी पकडली ते पैसे देते तुम्हाला अर्धे पयाले एसटीन म्हणलं त्यातल्या मग सांगा तुम्ही काय करायचं ते 10,000 रुपये दंड आहे तुमच्या गाडीचा तुमचं काय तुमची कोणती गाडी तुम्ही जा आता इथून तुम्ही भाऊ टी शर्टवाले साहेब मी काय म्हणतो ते जाऊ द्या ना ऐका ना तुम्ही हे बा सगळे मिळून आम्ही कसं 500 देतो 4-5 जण समजा 5 जणाच्या गाड्या आहे आमच्या तर म्हणलं 2,500 घ्या बा आणि जाऊ द्या म्हणलं गरीबाचं लग्न आहे हो म्हणलं पारायचं आहे तेवढं अरे बाबा राजा सुधे राहा ना तुम्हीच लोकांना सवय पाडता मग असं होती मग मुकाड्यानं तुम्ही ते चलान फाडा म्हणलं तुमचे काय हो जे काय दंड पडला ते शिटा गिटा पाहून ते चला लवकर तिकडे चला तिकडे चला ऐकतच नाही राजा साहेब ऐका साहेब मी काय म्हणतो मी काय म्हणून राहिलो म्हणतो साहेब नाही ऐकायचंच नाही चला लवकर तुम्ही 10-11 रुपये सोय लावा नसतील तर तुमच्या मालकाला फोन लावा कोण तुम्ही ड्रायव्हर लोक आहे ना तुमच्या मालकाला फोन लावा पैशाची व्यवस्था करा पटपट नाही तर गाड्या जमा करा चला तिकडे चला ते गाड्याचं 5 नंबर लिहायचे चला बरा फिटला का दिला 10-12 नाही का मग भाऊ बरं झालं का आता या मीनाचं कधी मध्ये काय सांगा जाय बरं पायवर सगळे जण बसले ना गाडीत किती वेळ आवाज द्यावा तिथे जाय बरं आवाज दे लवकर चल म्हणा लवकर सगळे आले तर आता किती वाट पाहायला होतं म्हणा चल लवकर तुम्ही कधी उशीरच करता बा तिकडे आता 9:30 वाजता पोहोचायला पाहिजे होतं ना हो देतो मी आवाज तिथे हो आलोच किती वेळ तर वाट पाहू राहिला मी हो रे दादा चल आलीच होती हो आता एक वेळ आता कसं मन भरून घर पाहिलं उद्यापासून हे अंगण पार्क होईल माझ्यासाठी म्हणून म्हटलं चल तसं काही समजू नको हो तुला वाटलं तेव्हा याचा हो तुझ्या भाऊ आहे ना छोटे आहे काळजी करू नको हो चल नवरींकडचे आले का म्हणलं अजून आम्ही आता म्हणलं काढाव का नाही नवरदेव घरून तर म्हणलं विचारायला आलो मी तुमचा काय फोन उचले ना तुम्ही ना ते आवाजाचे ऐकून आलं बरं आहे बा तुम्ही काय करा अर्धा घंटा अजून काढू नका अजून काय झालं त्याच्या गाड्या पकडल्या म्हणजे आपल्या रामपूरवाल्याच्या हो तर ते आता पैसे देऊन घेऊन येऊन राहिले ते चलान फाडा लागते म्हणते त्याला हो 10-12 रुपये दंड पडला म्हणते हो दादा ते बी जरा यायला उशीर लागते तर आता कसं आहे तुमचा नवरदेव आता थोडा वेळ अर्धा घंटा काढू नका जोपर्यंत नवरीनवाली इथे पोहोचत नाही तोपर्यंत तिकून येऊ नका देऊ ठीक आहे जा आता तुम्ही सनी चाल देतो आम्ही जा बरोबर ठीक आहे म्हणलं हे काय बसले इथे हे भाता काय बसला म्हणलं इथे धीरकुंड्या हे बी आपल्या गणपती साहेब बाबा अयर होय ना अयर पद्धत चालू आहे ना पैशाचा अयर स्वीकारला जाईल आपले गणपती साहेब करते आपल्या समजा मुली करता आणि आपला हे जे धीरकुंड्या हे करते मुला करता झालं जय रामकृष्ण हरी येऊ द्या म्हणा काय टाकायचे चला आता जा तुम्ही जा तिकडची सोय लावा मी फोन करतोच तुम्हाला नवरींकडचे आले की म्हणजे अयर सुरू केला तुम्ही नाही म्हणजे पूर्व वसुलीच मारतात रामगोयाची स्वयंपाकात चालू आहे बरोबर स्वयंपाकात चालू आहे ना आहेत ना ते आपले बाकी 2-4 जण तिकडे जायचं जा तुम्ही आता तिकडचं नवरदेवाचं पहा निघा तिकडून जा डमणी किमीची व्यवस्था लवकर या बरं ठीक आहे मग आता पाहू उद्याच्या एपिसोड मध्ये नाही का ठीक आहे चला